वनरक्षक वनसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। वनरक्षक आणि वनसेवकांची भरती निघत आणि या संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो हालचाली सुद्धा या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि आपण तुम्हाला याच्या अगोदरपासून या ठिकाणी वारंवार सांगत आहे की वनरक्षक आणि वनसेवकांची भरती निघणार आहे। पण मी तुम्हाला याच्या अगोदर जे जागा सांगत होतो वनरक्षकच्या, तर त्या मी तुम्हाला 900 ते 1600 मी तुम्हाला याच्या अगोदर जागा सांगितलेल्या। एक वेळा 900 सुद्धा तुम्हाला सांगितले होते आणि एक वेळा 1600 सुद्धा जागा तुम्हाला सांगितलं होतं की 1500 ते 1600 जागा वनरक्षकच्या निघणार म्हणून। पण सध्याच्या कंडिशनला जे विद्यार्थी मित्रांनो वनरक्षकच्या ज्या जागा रिक्त आहे 608 जागा या ठिकाणी वनरक्षकच्या निघणार आहे। लक्षात ठेवा, कमी जागा या ठिकाणी वनरक्षकच्या निघणार आहे आणि वनसेवकच्या 12991 जागा आहेत। ठीक आहे, तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो हे जवळपास 13,700 प्लस जागांसाठी ही वनरक्षक वनसेवकांची भरती निघणार आहे। शिक्षण 10वी पास लागते, 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे। तर ही भरती कधीपर्यंत निघणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर मी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर उंची वगैरे, छाती, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे, लेखी परीक्षेत अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, पगार वगैरे किती भेटणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा, वनरक्षक भरती संदर्भात जे या ठिकाणी हालचाली या ठिकाणी सुरू झाल्या आणि अपडेट आलाय वनरक्षक भरतीबद्दल। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, प्रधान मुख्य वन संरक्षक वन बल प्रमुख महाराष्ट्र राज्यांच्या कार्यालयातून जे हे पत्रक या ठिकाणी आलेलं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही विषय बघू शकता, भरती प्रक्रियेसंदर्भात आढावा बैठक दिनांक 9 व 10 एप्रिल 2025 वन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत वन विभागातील गट ब, त्याचबरोबर गट ड, गट क, त्याचबरोबर जे रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्याबाबत सूचना दिल्या आहेत। याकरिता या कार्यालयाने मागणी पत्र सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत। परंतु असे निदर्शनात आले आहे की वनरक्षक, लेखापाल व सर्वेक्षक पदाच्या बिंदूनामावल्या मंजूर करून घेऊन मागणी पत्रक या कार्यालयात सादर करण्याबाबत कोणतीही प्रगती दिसून येत नाही। ही खेदाची बाब आहे। याबाबत आढावा घेण्यासाठी दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक ठेवली आहे। सदर बैठकीकरिता विषय खालीलप्रमाणे या ठिकाणी राहणार आहे। तर हे काही या ठिकाणी दिलेलं आहे। तर वनरक्षकचे जर आपण या ठिकाणी जागा पाहिलं तर 608 जागा ज्या वनरक्षकच्या आहे आणि त्याचबरोबर जे सर्वेक्षकच्या 44 जागा आणि लेखापालच्या 38 जागा आहे। तर एवढ्या काही जागा ज्या विद्यार्थी मित्रांनो वन विभागामार्फत या ठिकाणी भरल्या जाणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, वनसेवकचं पद आहे। तर वनसेवक पदाबद्दल आपण या ठिकाणी पाहिलं तर वनसेवकच्या 12,991 जागा रिक्त आणि गट संवर्गातले हे पद आहे। पहिल्यांदाच नव्याने ही या ठिकाणी पदे निर्माण करण्यात आले आणि पहिल्यांदाच ही वनसेवकांची भरती या ठिकाणी निघत आहे। यामध्ये शिक्षण 10वी पास पाहिजे आणि 12वी पास पाहिजे। जास्त जर आपलं शिक्षण झाले असेल ग्रॅज्युएशन वगैरे तर आपल्याला वनसेवक पदामध्ये फॉर्म भरता येत नाही। आणि गट संवर्गाचं पद आहे तर पगार सुद्धा 15,000 ते 47,600 पर्यंत वनसेवकमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि त्याचबरोबर वर्दी सुद्धा यामध्ये असणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत वनसेवकामध्ये वयोमर्यादा असणार आहे, कारण की गट संवर्गातलं पद आहे आणि उंची यामध्ये कमी लागते, लक्षात ठेवा। उंचीचं कारण की काही गट संवर्गातल्या पदामध्ये उंची सुद्धा नाही लागत आणि काही काही राहते तर त्यामध्ये कमी उंची त्या ठिकाणी लागते। ठीक आहे, आणि त्याचबरोबर मुले फॉर्म भरू शकता, मुली फॉर्म भरू शकता वनसेवकाच्या या पदामध्ये। ठीक आहे, आणि त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होती की सर यामध्ये पेपर असणार आहे की नसणार आहे। तर पहा, आताच सांगून देतो, यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पेपर असणार आहे, कारण की जे शासन निर्णयामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे की वनसेवकांची जे पद आहे सरळ सेवेने या ठिकाणी भरले जाणार आहे। म्हणजे जेवढे पण या ठिकाणी भरती निघत असते सरळ सेवेच्या, तर त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पेपर त्या ठिकाणी असते, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर अभ्यासक्रमचा जर आपण विचार केला तर सामान्य ज्ञान झालं, बुद्धिमत्ता चाचणी झालं, त्याचबरोबर जे मराठी व्याकरण झाले, इंग्रजी ग्रामर किंवा गणित सुद्धा हा विषय या ठिकाणी असू शकतो। ठीक आहे, तर ह्या विषयापैकी 6 ठिकाणी प्रश्न येणार आहे। तर त्यामुळे जे पण प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहे तर ते वाचण्याचा प्रयत्न करा। तर जेवढे पण वनरक्षकचे जेवढे पण पेपर झाले ते तुम्ही या ठिकाणी वाचा, जेणेकरून दोन्ही आपली तयारी होणार आहे, वनरक्षकची होणार आहे, वनसेवकची सुद्धा होणार आहे। तर आपण जे विद्यार्थी मित्रांनो 2019 झाले, त्याचबरोबर 2023 मध्ये जेवढे पण पेपर झाले आहे, जेवढे पण पेपर सेट आहे, तर जेवढे पण पेपर झाले ते सर्व पेपर आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकले। माझी नोकरी कॉर्नर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तर जॉईन करून घ्या। त्यावर आपण निःशुल्क टाकले
टाकले, 1 रुपया सुद्धा आपण त्यामध्ये घेत नाही कोणापासून, ठीक आहे. तर फ्रीमध्ये तुम्हाला ते नोट्स भेटणार आहे, सर्व प्रश्नपत्रिका संचय. तर ते तुम्ही डाउनलोड करून घ्या, फक्त तुम्हाला जॉईन करा आणि डाउनलोड करून घ्या, ठीक आहे. जे अगोदरपासून असेल त्यांना सुद्धा त्या ठिकाणी भेटणार आहे, ठीक आहे. तर आता या ठिकाणी भरती कधीपर्यंत निघणार आहे वनरक्षक वनसेवकांची, असे भरपूर विद्यार्थ्यांची कमेंट होते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक आणि वनसेवकांची जी भरती आहे हे लवकरच या ठिकाणी निघणार आहे, लक्षात ठेवा. कारण की या ठिकाणी तुम्ही बघू शकता की भरतीला या ठिकाणी हालचाली या ठिकाणी सुरू झालेल्या आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर ही जी भरती आहे हे लवकरात लवकर या ठिकाणी निघू शकते. तर जवळपास जानेवारी 2026 मध्ये सुद्धा वनरक्षक भरती निघण्याचे दाट चान्सेस आहेत, लक्षात ठेवा. वनरक्षक वनसेवकांची तर जानेवारी 2026 पर्यंत निघण्याचे दाट चान्सेस आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. आता वनरक्षक बद्दल जर आपण या ठिकाणी पाहिलं तर वनरक्षक भरतीमध्ये शिक्षण 12वी पास पाहिजे. तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तरी भरता येते. तुम्ही सायन्सवाले असाल, कॉमर्सवाले असाल तरी भरता येते. फक्त 12वी मध्ये जर तुमचा आर्ट असेल तर आपल्याला अर्थशास्त्र किंवा भूगोल ह्या दोनपैकी जर एक विषय असेल तरच आपल्याला भरता येते. दोन्ही विषय असले तरी भरता येते. ह्या दोनपैकी एक विषय नसेल तर फॉर्म भरता येत नाही, लक्षात ठेवा, मुलांना आणि मुलींना, ठीक आहे. तसं शिक्षण 12वी पास लागते वनरक्षक पदामध्ये. वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 27 वर्षापर्यंत वयोमर्यादा लागते आणि SC/ST ला 5 वर्ष सूट राहते. आणि त्याचबरोबर वनरक्षक भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियाचं जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये पेपर आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया वनरक्षक भरतीमध्ये आहे. तर सर्वात अगोदर आपला काय असणार आहे, यामध्ये पेपर घेतला जाणार आहे. 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न असणार आहे. त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न असणार आहे. त्याचबरोबर मराठी व्याकरणचे 15 प्रश्न असणार आहे आणि इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. म्हणजे 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे टोटल. आणि एका प्रश्नाला 2 गुण राहते. 60च प्रश्न परीक्षेला विचारले जाते. 120 मार्कासाठी तो पेपर राहते आणि एका प्रश्नाला 2 गुण आहे. 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे. 120 मार्कासाठी हा पेपर राहते. आणि त्याचबरोबर जे पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, लक्षात ठेवा. 1.5 घंट्याचा पेपरसाठी टाइम भेटते. पेपरमध्ये मेन निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. आणि त्याचबरोबर गणिताचे प्रश्न विचारले जात नाही, लक्षात ठेवा. आणि पासिंगचा जर आपण विचार केला वनरक्षक भरतीमध्ये तर पहा, आपले जर समजा 60 पैकी जर आपले 27 प्रश्न बरोबर आले, तुम्ही कोणती कॅटेगरी असा, SC/ST, OBC, EWS, NT, OPN, SBC, SCBC, SCBC, कोणती कॅटेगरी असा, तुम्ही महिला उमेदवार असा किंवा पुरुष उमेदवार असा, 60 पैकी जर आपले 27 प्रश्न बरोबर आले तर आपण या ठिकाणी पेपर पास राहतो आणि आपल्याला ग्राउंडसाठी बोलावले जाते. तर पासिंग खूप कमी आहे वनरक्षक भरतीमध्ये, ठीक आहे. तर अशा प्रकारे 120 मार्काचा आपला पेपर असणार आहे. पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे, ठीक आहे. आणि ग्राउंडला जर आपण या ठिकाणी उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी जी उंची लागते वनरक्षक भरतीमध्ये, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 163 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागते सर्वच कॅटेगरीच्या. आणि महिला उमेदवार जर असाल तर 150 सेंटीमीटर उंची लागते. 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. आणि तुम्ही जर ST कॅटेगरीचे असाल तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 152.5 सेंटीमीटर लागते. महिला उमेदवार असाल तर 145 सेंटीमीटर उंची लागते. 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, ठीक आहे. तर एवढी काही उंची लागते. आणि त्याचबरोबर ग्राउंडचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग जर आपण 17 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारली तर आपल्याला 80 मार्क भेटते पैकीच्या पैकी. आणि जसा टाइम वाढला तसचे कमी मार्क आपल्याला भेटते, ठीक आहे. आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं 3 किलोमीटर रनिंग आहे. 3 किलोमीटर महिला उमेदवारांना रनिंग 12 मिनिटाच्या अंदर मारायचे. 12 मिनिटाच्या अंदर मारली तर आपल्याला 80 मार्क भेटणार आहे पैकीच्या पैकी. जास्त जसा टाइम वाढणार तसतसे कमी मार्क्स या ठिकाणी भेटणार आहे. हे सर्व झाल्यानंतर पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालू लागते 4 घंट्यामध्ये. महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालू लागते 4 घंट्यामध्ये. अशी प्रक्रिया आहे. तर ही संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय